तर आजच्या मिसळीसाठी आपण आलेलो आहोत नाना पेठेत अप्पा मिसळ इथे. तर ही मिसळ आपण पटकन बघून घेऊ ही मिसळ कशी आणि त्याच्यासोबत काय काय येतात. तर आपल्याला या मिसळीमध्ये वरणच भरपूर अशी मटकी दिसते, शेव खाली जाड शेव दिसते आणि त्याच्या खाली तुम्हाला मिळेल ही बटाट्याची भाजी. हे बघा खाली मिळेल आपल्याला बटाट्याची भाजी. आपल्याला सोबत त्यांनी सॅम्पल दिलेलं आहे, सॅम्पलची तर्री आपल्याला वरती दिसते. मिसळीचं जे वाटण आहे ते छान खाली तळापाशी आपल्याला दिसतंय. आणि इकडे तुम्हाला जर अजून तिखट हवे असेल तर तुमच्या टेबलवर हा मस्त मिरचीचा ठेचा पण ठेवलेला आहे. अशी आपली मिसळची आजची सजावट आहे. त्यांनी बारीक चिरलेला कांदा दिला, लिंबू दिलेला आहे. हे सगळे सोपस्कार करून घेऊयात. छान लिंबू घेऊयात कारण का मिसळ तिखट असणार आहे. हे 2 लादी पाव आहेत. मिसळ बऱ्यापैकी वेळ झाला आपल्या टेबलवर होती म्हणून जो दिलेला रस्सा आहे तो शोषून घेतला आहे. आपल्याला त्यात अजून रस्सा टाकून थोडं ओलसरपणा या मिसळीमध्ये आपल्याला आणायला लागेल. वास छान येतोय मिसळीचा. चला मस्त घास घेऊ. अप्पा मिसळ. छान मिसळ पहिल्या घासात ठिकाणी छान आपली ओळख पटवून दिलेली. मिसळ एकदम तिखट अशी मिसळ आहे आणि माझ्या मते तुम्हाला इतर अजून काही तिखट टाकायची गरज नाही. मिसळ छान आहे. छान तिखटपणा तर या मिसळीची ओळख आहेच, पण कुठेतरी घासाच्या शेवटी हलकासा एक आंबटपणा तुम्हाला मिळतो. माझ्या अंदाजे तो चिंचेचा असावा, पण एकूणच त्याच्यामुळे या मिसळीची चव खूप छान मिळते. मिसळीमध्ये तुम्हाला जाड शेव, पातळ शेव, बटाभाजी, मटकी, वरण टाकलेला कांदा हे सगळे स्वतंत्र घटक आपण जेव्हा सॅम्पल त्यात टाकून एकजीव करतो तेव्हा ते मिश्रित चव तुम्हाला देतात आणि ती चव या मिसळीला खूप छान बनवते.